काळ बदलत गेला. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसाचा गुरु ज्याला भेटला तिथे इंग्रजांसारखा सामान्य व्यक्ती पुढं विदेशात जाऊन भारताचं नाव नोंदणी करतो. मी इंग्रजांसोबत गेला असताना माझ्या बंधू आणि भगिनींनो सोप्या शब्दात जे आपण इथे म्हणतो त्या शब्दात तो आपल्या भाषेची वाचतो होतो. इतर लोकांना फार चांगलं वाटतं कारण की तिकडची संस्कृती भोग संस्कृती आपल्या भारतामध्ये बघायला गेले की त्यागाची त्याग संस्कृती म्हणजे जे पूर्वज होते ते पूर्वज त्याग जे ऋषीमुनी होते ते स्वतःचा मोहमाया संसार एक प्रकारची माया आहे या विचारांनी ते प्रेरित होते. मग त्यांनी काय करायचे की कन्या घ्यायची आपल्याला मग गरजा सुरायचे पुढे मग कन्याश्रम करायचे भगवश्रम घालून ते आश्रमात जायचे पुढे वनात तपश्चर्या करायची भगवंत प्राप्ती. या भारतीय संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितले धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म म्हणजे शिक्षण घ्यायचं धर्म पुढे अर्थ कमवायचे पैसा वगैरे कमवायचं तर काम शेवटी जीवन जगायचं त्याचे व्यवहार येतो त्यानंतर शेवटी आश्रम येतो मोक्ष म्हणजे मोक्ष मिळवायचं. आपल्या जगात आपण मोक्ष मिळवणं झाले या 3 मार्ग त्यांनी सांगितले. कोणी ज्ञान योगाने ते प्राप्त करतो कोणी भक्ती योगाने ते प्राप्त करतो कोणी कर्मयोगाने ते प्राप्त करतो. ज्ञानयोगामध्ये विविध प्रकारचे त्यांनी नियम वगैरे असं सांगितलं. भक्तियोगामध्ये एखादी भगवंताची भक्ती करायची त्याप्रमाणे तुमचं आचरण करायचं. असंच कर्मयोग आहे आपले जे संत स्वरूप होते किंवा आपले जे सामान्य लोक असतात ते कर्मयोगाला योग करून आपलं कामच आपला ईश्वर आहे. कर्म इथं ईश्वर त्याप्रमाणे आपलं काम करत ईश्वर प्राप्तीचं मार्ग आहे. गुरु हा मार्ग दाखवणार आहे मार्गदर्शन करतो. गुरुची महत्व गुरुपासून आपल्या काळात काढला गेलो. मग संघाची स्थापना 1925 साली झाली परंतु तिने डॉक्टर सुरू केली. त्या काळात इंग्रजांचं आक्रमण पूर्णपणे इंग्रजांनी 1847 वर्ष भारत पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व विसरलं होतं. समाज जोडला होता कारण की पूर्वीपासून आक्रमण होत होती. कोणी यायचं इंग्रज इथे आक्रमण करायचे पोर्तुगीज आले राज्य करून तिची संपत्ती उडायची आपल्या आईची आपण त्यांच्या राज्यात डच यायची मुघल आले कोण ना कोणी येऊन भारतात आक्रमण करेल. त्यामुळे आपला भारतीय हिंदू समाजाचा अभिमान तुटला. मग डॉक्टरांना याचा विचार डॉक्टरांनी केला ते पूर्वीपासून जे भक्त होते आपल्या भारतावर आक्रमण होतात आणि आपला हिंदू समाज प्रतिकार करतो त्यांचं काही थोडा काळात होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज नंतर पेशवे आले त्यानंतर आपला मुघल मराठा साम्राज्य भारतात काही कसं जे साम्राज्य निर्माण झालं नाही म्हणजे हिंदू साम्राज्य निर्माण होईल. डॉक्टरांनी विचार केला आपण असं काही करता येईल आपल्याला की जे पूर्ण टिकून राहील जे भारतीयांच्या हिंदू समाजाचा विचार करेल. अशा विचारावर त्यांनी काही सर्वांचे एकत्रीकरण केलं. त्या मनात पूर्वीपासून विचार की आपल्याला हिंदू संघटन करून या राष्ट्राचे एक संघ ठेवायचे. डॉक्टर अशा सर्वांचे एकत्रीकरण करायचे. तुम्ही किती सांगतात संस्कार केले जातात गुरुजी येतात ते तुम्हाला चांगल्या गोष्टी असतात. तसंच डॉक्टर एकदा एका मैदानावर येऊन सर्वांना जमा करायचे त्यांना लाठी काठी चालवायला शिकवायची कुस्ती खेळायला शिकवायची बैठकीचे शिकवायचे. त्याने मुलांमध्ये चैतन्य निर्माण झालं मुलं एक गेले. पण आपला समाज असा असतो की जो चांगल्या व्यक्ती असतो चांगल्या गोष्टी जर अलग समाजात करेल त्याला नाव पाडण्यास काही असतो स्वतः पुढाकार घेणार नाही. कोणी चांगला व्यक्ती चांगलं काम करेल त्याला आवडेल काय झालं काम करतो लांब लांब खेळतोय. त्या काळात डॉक्टरसुद्धा तिथे लोक बोलले डॉक्टरांची पण फार वाटते. त्या काळात ते डॉक्टर झाले डॉक्टर स्वतःची प्रॅक्टिस बंद केली ते एकत्र यायचे मैदानावर मुलांना जमा करायचे ते खेळ घ्यायची वगैरे सर्व करायचे. कोणी टाकीचे आपल्या घरी येऊन त्या घरी विचारपूस करायची असं याचं दिनकर राहायचं. लोक त्याला नावं ठेवायचे काय डॉक्टर या मुलांमध्ये खेळतो त्याच्यात काय होणार आहे. डॉक्टरांचा विचार तेव्हापासूनच तत्वाला धरून जातो. आज हे काम करेल ते माझ्या बोलू नका भारताला समोर बघा भारत मातेला आपल्या परवानगी करून देतो त्या विचारामध्ये काम करत होतो. आपले दुसरं
100 वर्षानंतर डॉक्टरांचा विचार ग्राह्य धरला जाते. समजा संशोधकांना कुठल्या पद्धतीने विचार या तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक दिवाणी शिष्य जंगलातून चालले असतात त्या आश्रमामध्ये. रस्त्यात त्यांना फार भूक लागते. मध्ये रस्त्यात शेत असतं टाकायची ना, त्यामध्ये रस्त्यात शेत लागतं. त्यांना भूक लागली जातात तिथे शेतकरी खायला आहे का ते म्हणतात गुरुजी माझ्याकडे खायला काही आणि भाकरी आणि माझी म्हणता मग मजबूत झाली. शेतकरी म्हणतो मी इथे वरती नारळ झाड आहे, मला तर गावाजवळ नारळ घेऊन तो शकता गुरुजी म्हणतात मला काही करता येत नाही. शिष्याला तर त्याच्यात ते शिष्याला मागतात म्हणजे आमचं पन्नास पुढे होती शिष्य तो वरती पन्नास पुढे होती आणि तो नारळ घेतो आणि खाली येतो. 50 फूट नंतर खाली 45 फूट पर्यंत होते. गुरुजी बघा खाली अजून पण 30 फूट पर्यंत गुरुजी बघा जेव्हा 25 फुटापर्यंत येतो तेव्हा गुरुजीला सांगतात की अरे राम जेव्हा सांभाळूनचा बघ कारण की खाली जमीन आहे. पण खाली आला 5 फूट तुमचा खाली म्हणतात अरे राम जरा लक्ष देऊन बघ म्हणजे सावकाश बघ खाली पडायला पाहिजे खाली होतो. त्याला आश्चर्य वाटतं. मी जेव्हा 50 फुटावर वरती होतो तेव्हा मला गुरुजींनी सांगितलं की तू तुला खाली लक्ष दे. आणि खाली जेव्हा मी जवळजवळ म्हणजे जमिनीच्या जवळ पोहोचतो तेव्हा मला गुरुजी सांगतात की तू सावकाश लक्ष दे हे पडायला पाहिजे. तसं गुरुजीला विचारतो अहो गुरुजी असं तुम्ही का सांगितलं. गुरुजी सांगतात जेव्हा 50